नमस्कार. अक्षदाज रेसिपीच्या या नवीन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसं तुम्ही या आधीच्या किचनला प्रेम दिलं, अपेक्षा आहे की या किचनलाही तुम्ही तेवढाच प्रतिसाद आणि तुम्ही तेवढंच प्रेम नक्कीच द्याल. आषाढी एकादशी दिवशी आपल्या चॅनेलचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच दिवशी आपल्या या नवीन किचनची देखील सुरुवात होतीये. पहिला व्हिडिओ शूट करत असताना मनात खूप प्रश्न आहेत, टेन्शन आहे की हे किचन तुम्हाला आवडेल का? तर मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा तुम्हाला हे किचन कसं वाटलंय, म्हणजे मला अजून हे व्हिडिओ बनवण्यासाठी छान वाटेल. पहिलाच व्हिडिओ आहे, काहीतरी गोड बनवायचं म्हणून मी इथे मूग डाळीचा हलवा बनवतेय. डाळ आधी मी भिजत घातली नव्हती, डायरेक्ट ते झटपट बनवतेय. भिजत पण घालून बनवू शकता. एक वाटी मूग डाळ घेतली, स्वच्छ चांगली धुवून घ्यायची. इथे मी एकदाच धुतलेली दाखवली आहे, पण मी 2-3 वेळा धुवून घेतली. अशी गाळणीमध्ये धुवायची, म्हणजे चांगली आपल्याला ती कोरडी करून घेता येते. पाणी त्यातलं सगळं निघून जातं. 5 ते 7 मिनिटे मी ते गाळणीवरती तसंच ठेवलं होतं, चांगलं कोरडं व्हायला. डाळ अगदी कोरडी झाली की मग कढईमध्ये काढून घ्यायची. कढईमध्ये तूप तेल काहीच घातलं नाही, डायरेक्ट अशीच डाळ घातली आहे. आता ही डाळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. भिजत घातली नव्हती, त्यामुळे ही चांगली भाजून घेणं गरजेचं आहे. अगदी लो हीटवरती छान खरपूस अशी मी ही डाळ भाजून घेते. मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाली आहे, याचा व्हिडिओ मी काल टाकला होता. तुम्ही मिस केला असेल किंवा बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा कमेंट करा तुम्ही, तिथे मी तुम्हाला लिंक देईन. म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघून लक्षात येईल की मी कुठे शिफ्ट झाली आहे. लालसर होईपर्यंत अगदी लो हीटवरती मी ही मूग डाळ भाजून घेतली आहे चांगली. आता ही काढून पूर्ण गार करून घ्यायची आहे. थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि चांगली रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. अगदी पावडर पीठ करायचं नाही आहे, थोडीशी रवाळ, म्हणजे रवा कसा असतो अगदी त्या पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायची आहे. हे बघा मी इथे दाखवली आहे, अगदी मस्त झाली आहे. अशा पद्धतीची आपल्याला पाहिजे आहे. मोठा रवा असतो ना, अगदी तसंच. यासाठी इथे मी पाऊण कप तूप घेतले. 1 वाटी मूग डाळीसाठी पाऊण कप तूप घेतले. त्यातलं सगळं तूप एकदम न घालता 2 ते 3 चमचे किंवा थोडंसं तूप आधी कढईमध्ये घालायचं. 1 कप मूग डाळीसाठी पाऊण कप तूप घेतलंय. तुम्ही 1 कप पण घेऊ शकता, पण मूग डाळीचा हलवा आहे, भरपूर तुपातला असतो, पण त्यामुळे कमी तूप यामध्ये वापरू नका. या तुपामध्ये आधी मी काजू बदामचे असे मोठे मोठे काप थोडेसे तळून घेते, म्हणजे ते हलव्यामध्ये छान असे कुरकुरीत लागतात. हलकासा याचा रंग बदलला की लगेचच हे काढून घ्यायचं आहे. पिस्ता इथे मी घालत नाही आहे, पिस्ता शेवटी घालणार आहे. फक्त काजू आणि बदाम आहेत. मनुके देखील पाहिजे असेल तर तुम्ही ते घालू शकता. हलकासा रंग बदलला की लगेचच काढून घेतला. यामध्ये एक मोठा चमचा रवा घालायचा आहे. मोठा रवा असतो ना, तो घेतला आहे मी इथे. आणि तेवढाच 1 चमचा बेसन घालायचं आहे. आता हे आधी आपल्याला तुपामध्ये हलकंसं खमंग याचा सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी पूर्ण कमीच ठेवायचं आहे, अजिबात वाढवायचा नाही. हे लगेच भाजलं जातं. याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये जी आपण मूग डाळ बारीक करून ठेवली आहे ती घालायची आहे. ही मूग डाळ आता आपल्याला लो हीटवरती चांगली भाजून घ्यायची आहे 10 ते 15 मिनिटे. डाळ आधी भिजवली नाही आहे, त्यामुळे हे डाळ इथे आता चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे. लागेल तसं यामध्ये थोडं थोडं आधेमध्ये तूप घालायचं. सगळंच तूप मी आधी एकदम घातलं नाही आहे, लागेल तसं थोडं थोडं घालते आणि ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे. 15 मिनिटे मी ही डाळ चांगली भाजून घेतली आहे. बघा याचा रंग बघू शकताय तुम्ही, अगदी पूर्ण लो हीटवरती भाजून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी शिंपडून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, असं शिंपडायचं. याच्यामुळे काय होतं, हा जो हलवा आहे मूग डाळीचा तो मस्त दाणेदार असा होतो. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी कुठेही मोठा ठेवलेला नाही आहे. पूर्ण सगळी प्रोसेस ही आपल्याला लो हीटवरतीच करायची आहे. आता यामध्ये दूध घालायचं आहे. 1 वाटी मूग डाळ, पाऊण वाटी तूप आणि अर्धी वाटी पाणी शिंपडलं आणि आता यामध्ये 3 वाटी दूध घालायचं आहे. तर आधी 2 कप दूध घालते मी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच एकदम 3 कप घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात, त्या मोडाव्या लागतात परत. त्यामुळे आधी 2 कप घातलं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हवं तर आधी 1 कप घालून मिक्स करून परत 1 कप, नंतर 1 कप, असं टोटल 3 कप दूध तुम्ही घालू शकता. पण आधी मी 2 कप घातलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस अगदीच लो हीटवरतीच ठेवायचं आहे पूर्ण वेळ. पूर्ण हलवा हा आपल्याला लो हीटवरती
बनवायचं आहे. आधी 2 कप घातलेलं दूध चांगलं यामध्ये मिक्स झालं की मग यामध्ये मी अजून 1 कप दूध घालते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे सैलसर वाटतं, पण यामध्ये जी मूग डाळ आहे ती आपण आधी भिजवली नाही आहे, त्यामुळे हे शिजणं खूप गरजेचं आहे. आणि ती चांगली भाजली आहे, त्यामुळे आता याला शिजायला वेळ लागत नाही. फक्त या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची चांगली. आणि आता हे आपल्याला चांगलं रवाळ दाणेदार होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे लवकर आटण्यासाठी गॅस मोठा वगैरे करायचा नाही, कमी गॅसवरती सतत हे मिक्स करत राहायचं आहे. आणि आता याला चांगलं तूप सुटेपर्यंत हे आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. दूध चांगलं मिक्स झालं की यामध्ये आता मी साखर घालते. 1 कप साखर यामध्ये मी वापरली आहे. 1 कप मूग डाळीसाठी पाऊण कप तूप, 3 कप दूध आणि 1 कप साखर घातली आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, गोडीला देखील व्यवस्थित होतं. गोड तुम्हाला कमी आवडत असेल तर पाऊण कप साखर घाला, पण हे व्यवस्थित गोड आहे. पण बऱ्याच जणांना कमी गोड आवडतं, तर तेव्हा पाऊण कप साखर घातली तरी चालेल. कुठलीही घरातली 1 वाटी तुम्ही घेऊन सगळं साहित्य घेऊ शकता. मूग डाळीचं पीठ भाजत असताना मी त्यामध्ये तुपाचा वापर तेव्हा जास्ती केला नव्हता. आत्ता हे जसं भाजत आलं आहे तर आत्ता या स्टेजला थोडं थोडं तूप घालायचं आणि हे भाजून घ्यायचं. हे बघा, एवढं तूप बऱ्यापैकी शिल्लक आहे. मी आधी जास्ती वापरलं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला जास्ती वापरायची गरज पडत नाही. आत्ता हे जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस इथे आपल्याला या तुपाचा वापर करायचा आहे. किंवा आधेमध्ये कुठल्याही स्टेजला तुम्ही 1-2 चमचा तूप घालू शकता आणि राहिलेलं थोडंसं 2-3 चमचे शिल्लक ठेवा, म्हणजे ते नंतर शेवटी वापरता येतं. 15 ते 20 मिनिटे मी हे परतून घेतलं आहे आणि सुरुवातीचं टेक्स्चर आणि आत्ताचं टेक्स्चर तुम्ही बघताय. मस्त असा तुप्पट हलवा दिसतोय आणि हे पॅनला चिकटत नाही आहे, म्हणजे हा व्यवस्थित शिजला आहे देखील. आता यामध्ये शेवटी मी थोडीशी फ्रेश अशी जस्ट बनवली आहे वेलची पूड घालायची आहे. छान फ्रेश आहे, त्यामुळे याचा सुवास अजून छान येतो आहे. काजू बदाम आपण आधी तळून घेतले होते ते घातलेत आणि पिस्ता मी असंच डायरेक्ट यामध्ये घातला आहे. आणि जे सगळं तूप होतं आधेमध्ये घालून मी ते संपवलं आहे. पाऊण कप तूप यामध्ये घातलेलं आहे. आणि पहिलं आणि आत्ताचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय. हे पॅनला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे हा हलवा आता तयार झाला आहे असं आपण समजू शकतो. मस्त छान मऊसूर तुप्पट रवाळ दाणेदार असा हा हलवा बनवून तयार होतो. कसा वाटला डाळ न भिजवता बनवलेला अगदी झटपट असा हा मूग डाळीचा हलवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हलव्याबद्दल नसेल तर किचनबद्दल तर नक्कीच कमेंट करा, कारण हे आपलं नवीन किचन आहे. तुम्हाला कसं वाटतंय आणि आवडलं असेल तर भरपूर लाईक्स करा, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला हे किचन आवडलं आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.